राधे राधे मित्रांनो, माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज माझा दिवस हा खूप धावपळीचा असणार आहे, कारण मला आज जायचं आहे लाईट बिल भरायला, त्याच्यानंतर जायचं हर्षला घ्यायला शाळेमध्ये. आज त्याच्या आजपासून त्याची एक्झाम चालू झाली, तर त्याला शाळेत घ्यायला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग गाडी सर्व्हिसिंगला टाकायचं, आणि गाडी सर्व्हिसिंगला टाकून नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला संध्याकाळी मुंबईला निघायचं आहे. तर चला बघूया हे सर्व कामं करून माझा आजचा दिवस कसा जातो. हे कामं माझे वेळेत पूर्ण होता का हे पण बघायचं आहे, कारण मध्ये मध्येच मला अजून थोडं शेताकडे पण राऊंड मारावं लागतात, तर ते पण बघायचं आहे. आज आहे हर्षचा पेपर. हर्षला आपण सर्व बेस्ट ऑफ लक देऊया. आणि आज कोणता पेपर आहे? कम्प्युटरचा. हो, मग अभ्यास वगैरे सर्व व्यवस्थित झालाय का? एकदम मस्त. पेपर एकदम बेस्ट ऑफ लक. मग थँक्यू. भेटू आपण 2 वाजता. व्हॅनची वाट बघताना हा ते 11:30 वाजता आणि भाऊ 10 वाजता तयार होते. अशी तो व्हॅनची वाट बघत असतो रोजचं जसं. मित्रांनो, मी आता चाललो आहे लाईट बिल भरायला. हे थोडे पावसाचे फवारी आली होती म्हणून सीटावर सर्व पाणी झालं आहे. भेटूया लाईट बिल भरल्यानंतर. मित्रांनो, माझं लाईट बिलाचं काम फोनवरच झालं, म्हणजे फोनपेनेच माझ्या मोठ्या भावाला सांगितलं, तर त्याने भरून दिलं ते. तर आता मी लाईट बिल भरून घरी आलेलो आहे. आणि आता माझं म्हणजे घरी आल्यानंतर जेवण वगैरे सर्व झालं, आणि आता मी चाललो आहे माझ्या मुलाला घ्यायला, हर्षला, त्याच्या शाळेमध्ये. आता त्याची शाळा सुटण्याचा टाईम झालेला आहे, त्याला घेतो आणि बघू त्याचा पेपर कसा गेला, काय गेला. तर चला मग. कुठे चालले हे बघा, लगेच कुठे चालले, कुठे चालले म्हणजे दादूला घ्यायला चालले का बरं? लगेच मी पण येऊ का म्हणे, आत्ता शाळेतून आली आणि लगेच म्हणते मी पण येऊ का. तर चला घेऊन जाऊ तिला पण. आणि मुलं घरी असले की मनोरंजन एकदम होतं. तर हे बघा, हे आमच्या घरचे लहान मुलं. बैना, हे काय खेळते बेटा? काय खेळते? काय घर घर छत्री. असं असतं. हे बघा, हे बघा, एन्जॉयमेंट असते लहान मुलांची. आता हे आलंय शाळेचा प्रेमायचे हर्षा आणि बहिणाच्या शाळेत. मित्रांनो, ही आली हर्षची शाळा. हे बघा, ही पूर्ण हर्षची शाळा आहे. आणि हे असं पूर्ण हे त्यांचं प्लेग्राऊंड, पीटीचे वगैरे पिरियड लेक्चर होतात. आता वाजलेत 1:45. अजून 20 मिनिट शाळा सुटण्याला वेळ आहे. तोपर्यंत आपण करूया प्रतीक्षा. हां, मासपीटी करता का तरी? काय मासपीटी असते? मासपीटी म्हणजे हां, म्हणजे व्यायाम करता तुम्ही तिथं का? काय करतात ती सांगण्याचा प्रयत्न करताना आमची बहिणा म्हणते काय काय खावाळसान, काय काय खाणं आहे? पॉपकॉर्न खायचंय, अजून पेस्ट्री पण खायची आहे, चॉकलेट नंतर सगळं खायचंय आजच. हां, रोज थोडं थोडं खाल्लं तर नाही चालणार का? नाही, आज खायचंय. रोज थोडं थोडं खाऊ ना बेटा. ठीक आहे. म्हणजे आज काय? आज आपण हर्षदादाची आवडची गोष्ट खाऊ. काय? त्याला आवडतो रगडा. ठीक आहे, रगडा. रगडा मला पण आवडतो. आणि चॉकलेट एक. बर. आता झालेली शाळेची बेल. आता हर्षी येण्याची वाट बघूया आपण. हे बघा मित्रांनो, हर्षला घ्यायला तन्वी गेली होती. तिला खूप उत्सुकता असते प्रत्येक गोष्टीची. कसा गेला बेटा पेपर? खूप इझी गेला. मस्त झालेला आहे. तर हर्षसाठी एक सरप्राईज आहे आज. वा रे, दाखव. छान आहे. असं आहे का? हा, कचोरी लवर आणि रगडा लवर. फायनली आता हर्षला पण घेऊन आलोय जळगाववरनं, त्याच्या शाळेतनं. मस्त त्यांनी जे जे खायचं होतं ते खाऊ घातलं आणि आता आलोय घरी. आता
वे टू मुंबई. माझं एक महत्वाचं काम सुद्धा झालं, माझ्या गोळ्या भेटून गेल्या, म्हणजे ते एक टेन्शन कमी होऊन गेलं. आता फायनली बॅग पॅक झालेली आहे. तर चला मित्रांनो, आता आम्ही निघत आहे मुंबईला जायला. निघाले रेल्वे स्टेशनकडे आणि पाऊस वातावरण झालंय. चालू झालंय माझ्याकडे. पुढे आता रेल्वे स्टेशन पर्यंत ओले जातो का कोरडे करेन आपल्याला हा वल्ला. फायनली रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. मी पूर्ण कोरडा आहे. दादा गाडी चालवत होता तो पूर्ण ओला झालेला आहे. मी पूर्ण कोरडा आहे. मागे रेल्वेने प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते. मला रेल्वेचा प्रवास खूप आणि खूपच आवडतो. मित्रांनो, हे बघा आमच्या जळगावचं रेल्वे स्टेशन मधून असं दिसतं. मस्त आहे आमच्या जळगावचं रेल्वे स्टेशन, एकदम स्वच्छ आहे. आणि आमच्या जळगावच्या रेल्वे स्टेशनची एक खासियत आहे, आमच्या इथून मुंबई पण 450-500 किलोमीटर, पुणे पण 450-500 किलोमीटर, नागपूर पण तेवढंच येतं. आणि तुम्ही इकडे इंदोर जा, इंदोर पण तेवढंच आहे, सुरत पण तेवढंच आहे. म्हणजे जळगाव हे सेंटर आहे सर्व शहरांसाठी. ज्या मोठ्या मोठ्या सिटीज आहेत त्यांच्यासाठी जळगाव हे सेंटर सिटी. मित्रांनो, रेल्वेत तो बसले, पण एवढी धावपळ झाली. आधी बरोबर पोझिशनला लागलो, नंतर स्टेशनला पोझिशन वेगळीच दाखवली आणि गाडी वेगळ्याच पोझिशनला आली. खूप परेशानी झाली. आज आमच्या सीटवर पोहोचले आम्ही. आता माझ्यासोबत माझे भाऊ या, विचारू आपण त्यांना. कसं वाटलं रे भाऊ जागाची? अडतुल रे भाऊ. दादा आम्ही खूप दूर चालून आले. आमची पोझिशन टाईट होती, पोझिशन एकदम टाईट होती. चला तर मंडळी, आता निघालोय मुंबईला जाण्यासाठी. आणि आता आम्ही जाणार आहे नंदुरबार वापी मार्गे. तर आता भेटू सकाळी, मुंबईलाच भेटू डायरेक्ट आता. तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. आता पुढचा गुड नाईट. व्हिडिओ आवडेलच तुम्हाला. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. राधे राधे.